ते वाजलेत 5 बरोबर. पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आम्ही रानपाट धबधब्यावरून घरी आलो आहे. सगळेजण आपापल्या घरी गेले. मी पण घरी आलो. वाजलेत बरोबर 5 आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली बघा. तिकडून येताना पण पाऊस लागला. आपल्याला बरंच भेटला पाऊस. नुसता पाऊस नुसता पाऊस. गावाकडील पाऊस नुसता बघण्यासारखा पण बघा. आता प्रत्येक ठिकाणी वाटा गेलेल्या आहेत आणि आमच्याकडे अशा पाकड्या गेल्या आहेत, रस्ते गेले आहेत प्रत्येकाच्या दाराजवळून. म्हणजे कसा पाऊस पडतोय. आता भिजलोय म्हणजे तिकडेच आपण भिजलो धबधब्यावरती. आपलं भावलं तुम्हाला दाखवतो. तिकडे आहे ना लावणी लावत आहेत. नांगर पारंपरिक पद्धतीने नांगराने बैलचोच बांधला नाही. तर मग तो तुमच्यापर्यंत पोचवूया, दाखवूया जरा. छत्री घेऊन आलो आहे. मग अशा आपण पावसात नव्हतं भिजलो, धबधब्यावर भिजलं होतं. पावसात भिजल्यावर जाम थंडी लागते. इकडे पाणी पडतं. नुसता पाऊस. बघा फणसावरचे फणस आहेत. पावसाची फणस. इकडं आईने पण आली होती. एक जरा लावली नाही वाटतं. एक इकडं पण लावली. नुसता पाऊस पडतोय. जास्त पाणी असून पण फायदा नाही म्हणजे. पाऊस बराच पडतो त्याच्यामुळे काय चिखल करून फायदा नाही. हे बघा घरी निघाले. घरी आता वाडीत सकाळी दाढ वळली ना ते वाडीत. तर आता इथं लावा जातात. पावसाला सुरुवात झाली. तिकडं पाणी नव्हतं. इथं काय उपलेटीचं पाणी भेटलं पण इकडे पाणी जास्त झालं आहे. आता वाडीत लावायला चाललं तिकडं. गडबड बघा काय ती. पाऊस लागला की नुसती गडबड चालत. आणि जिथं पाणी भेटत नाही तिथं पावसाशिवाय उपाय नाही. मग काय काय म्हणते डॉन? हां चल 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 रे. वाढत निघालेत म्हणजे पावसाला जोर वाढला आहे. इथं बघा 2 बैल जोत आहेत. झालं वाटतं चिखल करून. आणि मूठ पण बघा केवढं झालं ते. बघा बोललं होतं 3 ते 4 बैल जोत असतील. त्याच्यातली ही 2 परवा 2 दिसली. बांध घालतात आहे. बांधाला चिखल लावतात आहे का तर त्याच्यावरती गवत येऊ नको म्हणून. हे बघा कसं गवत लावा हे करतात आहे. चिखल चिखल माकळतात आहे. बांधाला माती लावतात आहे. काय तर पाणी येईल तिकडून. तुला हा होय. अंधार माती घालतात आहे चिखलात. बघा हा एक बैल जोत आहे. इथं बैल जोत आहे. इकडे दाढ वडतात आहे. काय दाढ मोठी झाली आहे. बरेच मोठी झाली आहे. बघा केवढी झाली दाढ. दाढ मोठी झाली आहे. पाऊस पण बाळात वाढला आता. दाढ वाढतात आहे इथे. दाढ बघा केवढे झाले ते. इकडे कुदल आहे, फावडा आहे. इथे एक बैल जाता. इथे एक बैल जाता. असं असलं की भारी एकदम. आणि आमच्या बाबांनी बैल जोतावरती शिकवली शेती कशी करायची. आता आमची शेती कमी आहे पण मजा वाटते शेतात जायला.
चढावर बघा. हा मोठ हा केवढा मोठा आहे तो. इकडं पर्याला पण पाणी आलंय. पर्याला पण पाणी आलंय. उपलेटे फुटलेत बघा. एक नंबर वातावरण झालंय मंडळी. पावसाचा जोर जास्तच वाढला आहे. 5 वाजून गेलेत आणि मराठी शाळा पण सुटले बघा. सगळी पोरं येत आहेत. बालपणचे दिवस आठवले हा भाई. लहानपणी आम्ही पण शाळा सुटले घ्या बघा. असं आहे. हां हां हां. अहो मासं घेऊन आला वाटतं. बघा कसे दप्तर लावून जातात सगळेजण. बघा मागे पण आहेत थोडी पोरं. सगळे गेलेत. इकडे भात लावणी चालू आहे. पोरांची शाळा सुटले. पोरं घरी चाललेत या पावसातून. अवने बेसीला हो कसा उड्या मारत जातो. दादा या पाऊस पडतोय मस्त की पोरं बा कशी जातात उड्या मारत मारत. पाणी जास्तच झालं कांदालीत. नागर आहे त्याच्यामुळे काय वाटणार नाही. मशीन असतं तर जास्तच पाणी झालं असतं. व्हिडिओ येतच राहतील मंडळी गमते जमतेशीर. कोणती शाळा सुटले तिकडे. चला पण जाऊया वाडीत. एका खत प्यायचे. झालं की आता लावायला घेतो. एक लावणीचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. म्हणजे अशा गावाकडचे व्हिडिओ येतच राहतील आता. आणि पाऊस पण बराच आहे. जोर वाढला आहे पावसाला. असे फॉल पावसातून मस्तपैकी बघा. पावसातून फॉल पाहिजे. छत्रीपेक्षा फॉल एक नंबर. पाणी बघा किती साचले. बराच पाऊस पडतोय. भावाला सगळ्या भरत आल्या आता. मला वाटतं आज रात्री एवढा पडायचा भरत सगळ्या भावाला पूर्ण. फुटले फुटल्यावरती पाऊस जोरदार आहे. बघा सकाळी इकडून गेला तेव्हा पाऊस नव्हता. पण आता भरपूर पाऊस पडतोय. पाणी बघा कसं है ना बाय. हे भिजशील. मजा आहे. जेव्हा मजा करतोय हे बघा. त्याशी बोललो होतं ना. इकडून काय आहे बघा. भरलाय सगळा. लग्नाचं भाईच्या बॅनर अजून आहे. सगळीकडून पाणी साचलंय. गावाकडच्या घरातून प्रत्येकाच्या घरात जाऊन बघा कसा रस्ता गेला होता. एक पाय वाटते रे गेला. भरलाय सगळा. पूर्ण पाणी पाणी झालंय. एक नंबर.
भिजलोय तर आता थंडी लागू लागले. जाऊन गरम पाणी आंघोळ करतो. वातावरण बघा काय झालंय, मस्तपैकी पाऊस. हा मस्त पाणी. कसं पाणी होतं. लावून लावलेलं आहे. दाढ अजून वाढलंय नाही. काय काय जणांची दाढ पेरली उगवलीच नाही, काय काय जणांची वाढलीच नाही, पाऊस लेट झाला, असं सगळं झालं. त्याच्यामुळे लावायचे राहून गेल्यात. बघा मस्तपैकी दादाचं घर आहे इथं. कागदान पॅक केलेलं आहे बघा, पाणी जायला म्हणून खाल्लं. अशा पाय वाटा आहेत सगळीकडे. गरम पाण्याची मस्त आंघोळ करतो आधी जाऊन. दादाला फेरा कसा मारली नसतील इथून चिपकून चिपकून. हाय बाई हाय. X5 Pro मधून चांगला व्ह्यू दिसतो ना असा पावसातून. कमेंट करून नक्की सांगा. आता त्या दिवशी गडबड निघालं होतं. हे घर आहे तर काम बाकी आहे अजून. आपण लावणी लावली नव्हतं बहुतेक. इकडे विजयदाचं घर आहे. विजयदा बघतोयस ना, आहे बघ पूर्ण पॅक करून ठेवला नाही. पाणी अजिबात अंगणात जाणार नाही. लावणी लावली बहुतेक आमच्याकडे. अविनाश आला बोलतं तुमच्याकडे लावणी लावायला सुरुवात केली ना, आमच्याकडे अजून वेळ वापर नाही बोलते आले. घरात पाऊस पडला म्हणजे पण ते गाडीवर टप ठेवून गेला. जाम भारी वाटतं. जेव्हा आपण ज्यांच्याकडून शिकतो, ज्यांचे व्हिडिओ बघतो यूट्यूबवरती, ते आपल्याकडे येतात तेव्हा पाणी कसं येतं येतं इकडून. तेच आपल्या घरी येतात मस्तपैकी चहा वगैरे आपल्यासोबत दिवस घालवतात. जाम भारी वाटतं. सतीशदा आला होता तेव्हा पण हे वाक्य बोललो होतो मी. खरंच त्यांच्या व्हिडिओ बघून आपण चालू केलेला आणि तेच लोक आपल्या भेटायला आले. मस्त वाटलं दादांना भेटून. एक नंबर. तुमचे सगळे आशीर्वाद म्हणजे आपले संपूर्ण RG परिवाराचे, संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिली, संपूर्ण फॉलोअर्स फॅमिलीचे सगळ्यांचे आभार. इथपर्यंत घेऊन आलात. खूप छान वाटते. म्हणजे बरेचसे ओळखीची माणसं भेटतात. कधी कधी समोरून बोलत नाहीत पण मॅसेजद्वारे आवर्जून कळवतात आणि तुमचे व्हिडिओ बघतो वगैरे. तर बघा असं आताचं वातावरण झालं मस्त होतं. तर आंघोळ करतो जाऊन आधी. छोटासा व्हिडिओ चालू केला होता, संपवणार आता. हां काय नाही वाढीतच वाटतं. भिजलो सगळं. पाणी आंघोळीला आजीबा इकडे चहा पिते गरमागरम. लाईट आले. लाईट नाही भाई, लाईट नाही. कसं होणार आहे बघा. दादांना पण हा व्ह्यू आवडला आहे. कसा वाटतो व्ह्यू कमेंट करून नक्की सांगायला. इथं समोरचा व्ह्यू. घेतलीस आहे आंघोळ करतेस आहे मग तू करून घे. मंडळी चला हा व्हिडिओ थांबवायची वेळ आले. भिजलो आहे त्याच्यामुळे आता काय सुधारत नाही. जास्त थंड होता आजारी पडायची शक्यता. आज आहे गुरुवार शुक्रवार. उद्या निघायचं आहे. मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. गेल ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ अजून पेंडिंग आहेत. एडिटिंग करून पोस्ट करायचे आहेत. एक रोज जातात आहे. सकाळी 8:30 नाही तर संध्याकाळी 5-5:30 वाजता. तर यूट्यूबवरती पूर्ण व्हिडिओ बघा. फेसबुकवरती सुद्धा शॉर्ट व्हिडिओ टाकतो. इंस्टावरती सुद्धा टाकतो. कारण सगळीकडचेच म्हणजे सगळ्यांनीच काय सबस्क्राईब केलं नसेल. कारण इंस्टावरती आहेत ते पण अर्धे यूट्यूबवरती नसतात.
जे आपले असतात ते आपल्यासोबत असतात कायम मंडळी. काय हरकत नाही, जेवढं आहेत तेवढं आपल्या समजायचं आणि पुढं जायचं. तुम्ही जिथपर्यंत आणलं तुम्हीच पुढे न्यायचं. लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचं आहे. बहुतेकशा व्हिडिओमध्ये बोलतो आहे मी 1,00,000 सबस्क्रायबर. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना, असं एक स्वप्न आहे छोटंसं, की आपल्याकडे पण सिल्वर प्ले बटन यावं असावं. ते सुद्धा तुमच्याच सोबतीने पुढे पुढं जायचं आहे. नक्कीच येईल आपलं एक दिवस सिल्वर प्ले बटन. व्हिडिओ कसा वाटला म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. छोटासा व्हिडिओ पण तुम्हाला गावची आठवण करून देईल. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जमते तर होत राहते मंडे. मित्रांसोबत असेल तर जास्तच मजा असते. आणि आता मित्र भेटतील 4-5 तारखेला सर्वजण. अजून बहुतेकशे मित्रमंडळी आपण जमा केलेले आहे. सर्वांनाच नाराज करता येणार नाही, जाणार नव्हतंच. सगळेजण आग्रहाने ये करत होते. भरपूर दिवसाचा प्लॅन आहे गेल्या वर्षापासून, तर जाऊया म्हटलं. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि कोकणकर राज्यासोबत घर बसल्या कोकण दर्शन करा. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.